नमस्कार मित्रांनो, आपले पोस्टल टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कृपया सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. मित्रांनो, जीवन म्हटलं की सुख आणि दुःख, यश आणि अपयश, हार आणि जीत अशा कित्येक गोष्टी आपल्या जीवनाच्या संघर्षामध्ये समाविष्ट असतात. परंतु या संघर्षाला, या जीवनाला सामोरे जर जायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपली आर्थिक बाजू ही मजबूत करायला हवी. तर आर्थिक बाजू ही मजबूत कशी होईल? कारण आपली मिळकतीची जी रक्कम आहे त्यामध्ये जर वृद्धी होत नसेल, वाढ होत नसेल, तर आपल्याला आर्थिक बाजू आपली मजबूत करायला कोणत्याही प्रकारचा मार्ग राहणार नाही. कारण आपल्या स्वतःसाठी आपल्याला आर्थिक बाजू मजबूत करायची नाही आहे, तर आपल्या कुटुंबासाठी ही सुद्धा आर्थिक बाजू मजबूत करावायची आहे. आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं किंवा आजारपण आलं किंवा आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये अपयश आलं, तर आपल्याकडे आर्थिक बाजू ही मजबूत असल्यामुळे आपण त्यांना समोर जायला एखाद्या संस्थेवर किंवा त्यांच्या पुढील शिक्षणासाठी डोनेशन देऊन सुद्धा त्यांना आपण समोर शिक्षणासाठी पाठवू शकतो. आता एवढ्याशा कारणामुळे प्रत्येक ठिकाणचे, प्रत्येक मुलाबाळाचे शिक्षण हे राहिलेत, त्यांच्या इच्छेपासून ते दूर गेलेले आहेत. त्यांना नाईलाजाने दुसरा मार्ग निवडायचं काम पडलेलं आहे. म्हणून आपण आर्थिक बाजू कशा पद्धतीने मजबूत करायची आहे त्यासाठी एकच माध्यम आहे, ते म्हणजे पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना ह्या लक्ष वेधणाऱ्या आहेत. प्रत्येक योजना ही आपल्या एका वैशिष्ट्याने भरलेली आहे. परंतु ह्या योजनेमध्ये सर्वात अग्रस्थानी जे मानलं जाते ते म्हणजे PPF म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तर याला अग्रस्थानी का मानलं जाते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याला आपण वेगवेगळ्या वैशिष्ट्यानुसार बघणार आहोत. याला पब्लिक प्रोव्हिडंट फंड असे म्हणतात, भविष्य निर्वाह निधी. याला भविष्य निर्वाह निधी का म्हणतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ही जी स्कीम आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हटले जाते. यामध्ये टॅक्स बेनिफिट्स, टॅक्स एक्झेम्पशन, पासबुक सुविधा, लोन, सेव्हिंग फॉर रिटायरमेंट म्हणून सुद्धा आपण ही स्कीम आपण घेऊ शकतो. आणि ह्यामध्ये आधी व्हायचं की पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनच आपल्याला पैसे भरायची वेळ येत होती, परंतु आता तसे राहिले नाही. सर्व ऑनलाईन पद्धत झालेली आहे. आपण घर बसल्या हे पैसे ऑनलाईनद्वारे आपण भरू शकतो. यामध्ये आपण एक IPBचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट काढून त्यामधून सुद्धा आपण PPFचे पैसे भरू शकतो. किंवा आपलं जर बँकिंग ॲप्स असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याला IFSC कोड ॲड करून आणि अकाउंट नंबर ॲड करून आपण ते अकाउंट ॲड करून त्याला पैसे क्रेडिट करू शकतो. ही सर्वात स्कीम जी प्रसिद्ध आहे ती म्हणजे नो डिक्री बाय कोड. याला न्यायालयाचा कोणताच हुकूम लागू होत नाही. असं नाही की समजा आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं आपत्ती येऊ शकते किंवा येऊ शकतच नाही, असं नाही आहे. यामध्ये जे व्याज दिले जाते ते कंपाऊंड इंटरेस्ट याद्वारे दिल्या जाते. म्हणजे चक्रवाढ व्याज पद्धतीने याची व्याजाची रचना केलेली असते. आणि नक्कीच हे सिंपल इंटरेस्टपेक्षा हे कंपाऊंड इंटरेस्ट आपल्या योजनेला, आपल्या पासबुकमध्ये, आपल्या रकमेमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यास मदत करू शकते. आणि आपण बघतोच की सिंपल इंटरेस्ट हे कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे त्याच्यापेक्षा कमीच व्याज देते. कंपाऊंड इंटरेस्टचे जे व्याज आहे ते व्याजावर व्याज असल्यामुळे मिळणारी रक्कम ही चांगल्या प्रकारे असू शकते. यासाठी सेक्शन 80C टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा म्हटले जाते. आपण बघितलेच आहे की या योजनेचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे हे नो डिक्री बाय कोड. याला कोर्टाची कोणताही जो हुकूम आहे तो लागू होत नाही. आपल्या संकटावर, आपल्या जीवनावर किंवा आपल्या कुटुंबावर जर एखाद्या प्रकारचा आपत्ती आली किंवा आर्थिक संकट आलं तर आपल्याला कोर्टाकडून या योजनेवर कोणत्याही प्रकारचं सीज किंवा फ्रीज केल्या जात नाही किंवा यामधून मागणी केल्या जात नाही की हे अकाउंट सीज करण्यात यावं. हे तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. यामध्ये तुम्ही पैसेही भरू शकता. आपल्या मुलाबाळासाठी संकट असताना सुद्धा याचा आपण उपयोग घेऊ शकतो. म्हणून ही योजना चांगल्या प्रकारे लोन आहे. आपण याचे जे आता वैशिष्ट्य आहे ते चांगल्या प्रकारे बघू शकतो. हे खाते कोण काढू शकते? हे खाते सिंगल अकाउंट अडल्ट फॉर सेल्फ ऑन बिहाफ ऑफ मायनर ॲज ए गार्डियन. म्हणजे स्वतः 18 वर्षापेक्षा जे व्यक्ती आहेत ते स्वतः काढू शकतात. पण जे 18 वर्षापेक्षा जे कमी आहेत, ज्यांचं वय कमी आहे, ते ऑन बिहाफ ऑफ मायनर ॲज ए गार्डियन म्हणजे पालक हे त्यांचे डॉक्युमेंट्स देऊन त्यांचा जे पालन पोषण करणारे जे असतात पालक, त्यांच्या थ्रू हे काढू शकतात. आणि ह्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आपण पुढे बघणार आहोत.
परंतु हे जे खाते हे पोस्ट ऑफिस आणि बँक हे दोन्ही मिळून एकाच ठिकाणी खाते काढायचे आहेत. अन्यथा 2 ठिकाणी जर खाते असतील तर ते त्यापैकी एक खाते आपल्याला बंद करावं लागेल. म्हणून मी आपणास विनंती करतो की आपण पोस्ट ऑफिसमध्ये जर का आले तर आपल्याला विविध योजनांचा सुद्धा लाभ घेऊ शकता. यासाठी खाते चालू ठेवण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक डिपॉझिट ट्रान्झॅक्शन आपल्याला एका आर्थिक वर्षामध्ये करायचे आहेत. जर केले नाही तर खाते बंद पडत नाही. त्यासाठी आपल्याला 50 रुपये डिफॉल्ट फी देऊन आपण ते खाते चालू करू शकता. सध्याचा व्याजदर आहे 7.1 7.1 आहे. यासाठी आपल्याला लोन पण सुविधा यामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आपण बघितलेच आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची डिक्री म्हणजे हुकूम कोर्टाचा लागू होत नाही. सबस्क्रायबर कॅन टेक 1 विड्रॉल ड्युरिंग ए फायनान्शियल आफ्टर 5 years. म्हणजे आपण 5 वर्षानंतर यामध्ये प्रत्येक फायनान्शियल इयरला आपण एक विड्रॉल करू शकतो. त्यामध्ये जी रक्कम अवेलेबल आहे त्यामध्ये 50% आपण त्यामध्ये विड्रॉल करू शकतो. आणि जेव्हा खात्याला 15 वर्ष पूर्ण होतील त्यानंतर जे एक्सटेंड करू आपण खातं त्यानंतर आपल्याला 60% सुद्धा रक्कम मिळू शकते. त्यामुळे ह्या खात्याला जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगली या प्रकारची छाप सोडून जाईल. त्यामुळे हे खाते आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या होणाऱ्या ज्या काही लायबिलिटीज आहेत आपल्याला जे काही उद्दिष्ट याद्वारे करायचे आहेत त्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे आजच ह्या स्कीममध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी अशी माझी विनंती आहे. आता यामध्ये जी आपण रक्कम विड्रॉल करणार आहोत तर ती रक्कम आपल्याला परत करायची गरज नाही. विड्रॉल अमाऊंट टेकन नीड नॉट बी रिटर्न. तर ती रक्कम आपल्याला परत करायची नाही. जी रक्कम आपण 5 वर्षानंतर पार्शली विड्रॉल करणार आहोत ती रक्कम. कधी कधी असं होते की आपल्याला आयुष्यामध्ये हे जे खाते आहे हे आपल्याला बंद करावयाची वेळ येते किंवा आपल्याला जे आर्थिक जी गरज असते ती या खाते पूर्ण होण्याच्या आधीच आपल्याला त्याची गरज पडू शकते. म्हणून या ठिकाणी पण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अमाऊंट रिक्वायर्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ सिरियस एलिमेंट्स. म्हणजे काही लाईफ थ्रेटनिंग डिसीज असतात की ज्यासाठी खूप मोठी रक्कम लागते, हॉस्पिटलला खूप मोठी रक्कमची गरज असते. तर आपण आपल्या स्पाऊस, पॅरेंट आणि डिपेंडंट चिल्ड्रन्स ह्यासाठी आपण ती रक्कम खात्याला प्री मॅच्युअर क्लोजर करू शकतो. खात्याला पूर्ण होण्याच्या आधी सुद्धा आपण ही रक्कम काढू शकतो. अमाऊंट रिक्वायर्ड फॉर हायर एज्युकेशन. कधी कधी मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला याची गरज पडू शकते. त्यासाठी सुद्धा आपण हे खातं आधी बंद करू शकतो. त्याचे प्रॉपर डॉक्युमेंटेशन जर दिले तर ते खाते तुम्ही बंद करू शकता. क्लोजर आफ्टर 15 years फ्रॉम द एंड ऑफ द इयर इन विच ओपन. म्हणजे खात्याला पूर्ण 15 वर्ष झाल्याच्या नंतर हे तुम्ही खाते बंद करू शकता किंवा त्यानंतर सुद्धा एक्सटेंड ठेवू शकता. अकाउंट कॅन बी कंटिन्यू आफ्टर 15 years. 15 वर्षानंतर सुद्धा आपण हे खाते चालू ठेवू शकतो. कधी कधी पासबुक आपल्याकडून हरवल्या सुद्धा जाऊ शकते. तर त्यासाठी 50 रुपये ही डुप्लिकेटची फी भरून आणि जो काही टॅक्स असेल त्याच्यावरती तो भरून आपण पुन्हा डुप्लिकेट पासबुक घेऊ शकतो. नॉट लायबल फॉर अटॅचमेंट बाय कोर्ट ऑर अदर ॲक्टिव्हिटी. आपण या ठिकाणी बघितले आहे की डिक्री ही कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी लागू होत नाही आहे. आपण हे खाते कंटिन्यू ठेवू शकतो. त्यामुळे कोर्टाचा कोणताही नियम याला लागू होऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी विचारले जातात त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो, नंतर सुरुवातीची जी रक्कम आहे यामध्ये भरायची रक्कम आहे ती आहे. अकाउंट ओपन करते वेळेस आपल्याला 500 रुपयांनी हे अकाउंट ओपन करावं लागेल. आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने चेकद्वारे पण पैसे डिपॉझिट करू शकता किंवा स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन भरू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हे पैसे त्या ठिकाणी तुम्ही जमा करू शकता. असे नाही आहे की हे दर महिन्यालाच पैसे भरायचे किंवा दर महिन्याला एका वर्षामध्ये 1 वेळेस असं नाही आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने कितीही वेळेस तुम्ही पैसे यामध्ये जमा करू शकता. परंतु याची कमीत कमी रक्कम ही 500 रुपये जमा व्हायला पाहिजेत एका फायनान्शियल इयरमध्ये आणि जास्तीत जास्त आपण 1.5 लाखापर्यंत ही रक्कम जमा करू शकतो. 1.5 लाखापर्यंत ही रक्कम त्या ठिकाणी आपण जमा करू शकतो. 10-20 हजार 2-3 महिन्या मिळून 10-20 हजार 30 हजार 5 हजार
या पद्धतीने आपण ती रक्कम त्यामध्ये जमा करू शकतो. कंपाऊंड इंटरेस्ट असल्यामुळे, चक्रवाढ व्याज असल्यामुळे त्यामध्ये या वर्षात जमा झालेली मूळ रक्कम आणि त्या वर्षात मिळालेलं हे व्याज हे पुढच्या वर्षी दोन्ही मिळून, म्हणजे आपण त्याला एक दोन्ही मिळून ती मूळ रक्कम समजल्या जाईल आणि पुढच्या वर्षी परत या मूळ रकमेवर आणि व्याजावर परत व्याज मिळेल. म्हणजे ती रक्कम होईल पूर्ण चक्रवाढ व्याज पद्धतीने अशी रक्कम पूर्ण वाढत जाईल. तर आपण या ठिकाणी महिन्यामध्ये किती रक्कम जमा केली आणि किती मिळेल हे आपण सविस्तर बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. यामध्ये महिन्यामध्ये 500 रुपये जर जमा केले तर टोटल डिपॉझिट ऑफ 15 इयर्स म्हणजे पूर्ण 15 वर्षाची रक्कम ही 90,000 रुपये होईल आणि व्याजासहित मिळणारी रक्कम ही 67,785 म्हणजेच 1,57,785 एवढी रक्कम मिळेल. त्यानंतर एक कोणतीही रक्कम तुम्ही घेतली तर त्यामध्ये पूर्ण रक्कम जी मिळणारी आहे ती सर्वात चांगलं जे रिटर्न आहे ते या PPF मध्ये आपल्याला मिळू शकते. आपण दर एका महिन्यात जर 12,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर 21,60,000 रुपये जमा होतात. त्यावरती व्याज 16,26,820 रुपये एवढे व्याज मिळेल. टोटल रक्कम मिळणारी जी आहे ती 37,86,820 7.1 या व्याजदराने जी मिळणारी रक्कम आहे तर ती ही एवढी मोठी रक्कम आपल्या आयुष्यामध्ये आपल्या योजनेद्वारे आपल्या कुटुंबासाठी ही उपयुक्त ठरेल. यानंतर जर आपण हे आपण आता जो चार्ट बघितला तो दर महिन्याला डिपॉझिट करायचा आहे. जर आपण एका वर्षात 10,000 रुपये जमा केले म्हणजे इयरली डिपॉझिट, तर टोटल डिपॉझिट जे आहे 15 वर्षाचं ते 1.5 लाख होईल आणि ह्यामध्ये जे व्याज मिळणार आहे ते 1,21,214 रुपये व्याज आहे आणि टोटल मिळणारी जी रक्कम आहे जी रिटर्न आहे ते 2,71,214 रुपये एवढी रक्कम मिळू शकते. तर ह्या ठिकाणी जे आहे 10,000, 20,000, 30,000 अशा पद्धतीचा जो चार्ट दिलेला आहे तो 1,50,000 पर्यंत आहे. आपण जास्तीत जास्त जी रक्कम आहे ती 1,50,000 पर्यंत जमा करू शकतो. 1,50,000 दरवर्षी जर जमा केले तर 15 वर्षाची रक्कम ही 22,50,000 होईल. त्यावर 18,18,209 एवढं व्याज मिळेल आणि आपण त्याची टोटल मिळणारी जी रक्कम आहे ती 40,68,209 एवढी रक्कम आपल्याला पूर्ण त्या 1.5 लाखावर मिळू शकते. तर मी आपणास विनंती करतो की जेव्हा केव्हा आपल्याला पैसे भरायचे असेल तर सुरुवातीला आपण एप्रिल महिन्यामध्ये जर भरले, क्रेडिट केले तर आपल्याला मिळणारं व्याज हे नक्कीच जास्त असू शकते. PPF नवीन खाते जर आपल्याला काढायचे असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी द्यायच्या आहेत आणि ओरिजिनल सोबत ठेवायचे. जेव्हा आपण पोस्ट ऑफिसमध्ये जातो तेव्हा ओरिजिनल सोबत ठेवायचे आणि याच्या झेरॉक्स सोबत न्यायचे आहेत. 2 पासपोर्ट साईज फोटो आणि कमीत कमी जी रक्कम आहे याच्यासाठी 500 रुपये आपणास खाते ओपन करण्यासाठी लागेल. आपण 500ने सुद्धा करू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही रकमेने आपण खातं जे आहे ते सुरू करू शकता. खातेदार जर 18 वर्षापेक्षा जर कमी वय असेल तर त्यासाठी जन्मतारखेचा दाखला, जन्म नोंदणी कार्यालयात जी समजा नोंद केलेली असते, ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता जन्मतारखेचे दाखले दिले जातात. त्यांचा आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो, त्यासोबत पालक, आई किंवा वडील यांची सुद्धा कागदपत्रे लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो. तर ह्या पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपण सेल्फ अटेस्टेड कॉपी घेऊन जायचे आहेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये एक अकाउंट ओपनिंग फॉर्म मिळतो आणि KYC फॉर्म, तो सर्व भरून दिल्याच्या नंतर आपणास सर्व खाते उघडून देऊ शकतात किंवा त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, त्या योजनेबद्दल सुद्धा मार्गदर्शन करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करावा. आपणास ह्या व्हिडिओबद्दल काही कमेंट्स असतील तर आपण त्या कमेंट्स सुद्धा टाकू शकतात. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.